नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 शिकत आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या भागामध्ये आपण माय या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। तुम्हाला स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 1। पुस्तक पान क्रमांक 29 वरती हा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे आणि स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे 4-5 वाक्यात उत्तरे लिहा। याच्यामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे। दुसरा प्रश्न आहे, कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे। तिसरा आहे, कवीच्या आईचे डोळे का भरून येतात। चौथा आहे, आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते। आणि 5वा प्रश्न आहे, आईसाठी कवीला काय करावेसे वाटते। तर आज आपण या 4-5 वाक्यात जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे, चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी आई रानात जायची। तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या। या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे। रानभर अनवाणी कष्ट करीत फिरायची। विंचू चावेल किंवा काटे कुठे पोचतील याची आईला पर्वा नसायची। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1, कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे याचं उत्तर आपण पाहिलं। आता पुढचा प्रश्न पाहूया, कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे। पाहूया उत्तर। कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याला उसने पासने आणून खायला घालते। त्याच्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ आणते किंवा बनवते आणि कवीला म्हणते, घाई करू नको, पोटभर खा। तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2चं उत्तर पाहिलं। आता पुढचा प्रश्न पाहूया, कवीच्या आईचे डोळे का भरून येतात। उत्तर आहे, कवीचे शिक्षण आता बस झाले असे कवीचे वडील आईला सांगतात। त्याने शेतावर काम करावे अशी त्यांची इच्छा असते, म्हणजे कवीच्या वडिलांची। उत्तर पुढे कंटिन्यू आहे, आईला मात्र मुलाला खूप शिकवायचे असते, त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही, म्हणून आईचे डोळे भरून येतात। पुढचा प्रश्न पाहूया, आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते। उत्तर आहे, कवीने खूप शिकावे असे आईला वाटते। त्याच्यासाठी ती अपार कष्ट करते, वडिलांना विरोध सुद्धा करते। या प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे, सुनमुख पाहण्यासाठी आई अधीर आहे, म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या आईच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते। पुढचा प्रश्न आहे, आईसाठी कवीला काय करावेसे वाटते। उत्तर आहे, अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते। जी जन्मभर आपल्यासाठी झिजली त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात असे कवीला वाटते। पुढे उत्तर कंटिन्यू आहे, तिला सुखी समाधानी जीवन द्यावे अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते। आता पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2, कोण कोणास व का म्हणाले। बघा इथे आता तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये 3 प्रकारचे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। जर आपल्याला कवीने एक ओळ दिलेली आहे, कवितेतील एक ओळ आहे जी कवीने म्हटलेली आहे, मग ती ओळ कोण म्हटलेली आहे आणि कोणामध्ये म्हटलेली आहे। आता ह्या कवितेमध्ये आपण 3 पात्र पाहिलेत, एक स्वतः कवी, दुसरे कवीची आई आणि तिसरे पात्र म्हणजे कवीचे वडील। तर या तिघांमध्ये ही ओळ कोण म्हटली असेल ते आपल्याला ओळखून लिहायचं आहे आणि पुढे त्याचं उत्तर लिहायचं की का म्हणाले। तर आपण पाहूया, प्रश्न पहिला, करू नको घाई म्हणे पोटभर खाय। दुसरा आहे,
बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं. तिसरा आहे या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय. आणि चौथा आहे अन ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय. आता जर तुम्ही पाहिलं असेल त्याची तोंडी उत्तरं सुद्धा देऊ शकता तुम्ही. करू नको घाई म्हणे पोटभर खाय, हे कोण म्हटलेलं आहे? आईने कवीला म्हटलेलं आहे. दुसरं आहे बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं. कवीचे वडील कवीच्या आईला म्हणतात या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय. हे वाक्य कोण म्हटलेलं असेल किंवा ही ओळ कोण म्हटलेली आहे? तर कवीची आई कवीला म्हणतात. आणि ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय. कवी कवीच्या आईला म्हटलेले आहे. आता का म्हटलेले आहे हे आपण सविस्तर प्रश्नांच्या उत्तरामध्ये पाहूया. बघूया. पहिला प्रश्न आहे करू नको घाई म्हणे पोटभर खाय. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कवीची आई कवीला म्हणाली. आता का म्हणाली ते आपण पाहूया. कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला. तिकडे दूर त्याची खाण्याची आभाळ होत असेल म्हणून आई त्याला मायेने म्हणते की घाई करू नको, पोटभर खाय. पुढचा प्रश्न बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं. ही ओळ कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले. तर का म्हणाले याचं उत्तर आता आपण पाहूया. मुलाने शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते म्हणून ते असे म्हणाले. पुढचा प्रश्न या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय. उत्तर आहे असे आई कवीला म्हणाली किंवा कवीची आई कवीला म्हणाली, असंही तुम्ही हे लिहू शकतात. आता का म्हणाली त्याचं उत्तर सविस्तर पाहूया. आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या साईसारखी नातवंडे डोळ्यादेखत बागडावी अशी आईची इच्छा आहे म्हणून ती असे म्हणाली. पुढचा प्रश्न आहे अन ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय. असे कवी कवीच्या आईला म्हणाले किंवा कवी आईला म्हणाला. उत्तर पाहूया. असे का म्हटला कवी? तर त्याचं उत्तर आहे अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला किंवा कवी म्हणाले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा. उत्तर आहे विंचवाच्या दंशाने तसेच काट्याकुट्यांची पर्वा न करता आई रानावनात लाकडांसाठी हिंडते. मुलगा घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ घालते. प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे. मुलाच्या वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते. कवीला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावा असे वाटते. हे सारे प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत. आता पुढील प्रश्न आहे शब्दांशी खेळूया. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघूया. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आता इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत तर त्यांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला आहे माय, दुसरा आहे डोया, तिसरा आहे इचू आणि चौथा आहे वाहन. तर पाहूया याचं उत्तर काय येणार. माय. माय म्हणजे आई. डोया. डोया म्हणजे डोळा. इचू. इचू म्हणजे विंचू. वाहन. वाहन म्हणजे काय. चप्पल. उत्तर पहा इथे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. पहिलं काय माय. मायचं उत्तर आई. वाहन. वाहन म्हणजे चपला. इचू. इचू म्हणजे विंचू. डोया म्हणजे डोळा. आता पुढचा प्रश्न बघा. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर विरुद्धार्थी शब्दांमध्ये कोणते शब्द दिलेले आहेत. घाई, अनेकदा, सुख आणि पोटभर. तर याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल का. घाईचा विरुद्धार्थी शब्द काय येणार. सावकाश. व्हेरी गुड. अनेकदाचा एकदा.
सुख दुःख, पोटभर उपाशी. व्हेरी गुड. तिथे तुम्हाला उत्तर लिहून दिलेले आहे बघा. घाईचा विरुद्धार्थी शब्द येणार सावकाश, पोटभरचा विरुद्धार्थी शब्द येणार उपाशी, सुखचा दुःख, अनेकदा एकदा. तर विद्यार्थी मित्रांनो, आई ही सुंदर अशी कविता आपण या सेशनमध्ये शिकलो. सेशन क्रमांक 1 आणि 2 मध्ये माय ही कविता आपण सविस्तर रूपाने शिकलो आणि सेशन क्रमांक 3 मध्ये आपण त्या पाठाचा स्वाध्याय शिकलो. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.